त्याच्यासाठी सुरू केली की तुमची जास्तीत जास्त प्रॅक्टिस हो मित्रांनो. आपण DSS RCC चे रेग्युलर ऑफलाईन क्लासेस तर घेणारच आहे, प्लस तुम्हाला काय सांगितलंय मी, गुरुवार शुक्रवार शनिवार आपल्याला रेग्युलर 1 तास प्रॅक्टिस करायची न्यूमरिकलची, आणि त्यासाठी सगळ्यांनी जॉईन व्हायचंय. लेक्चर हे लाईव्ह फॉर्मॅट मध्येच तुम्हाला अवेलेबल असतील. जर तुम्हाला स्क्रीन व्यवस्थित दिसत नसेल, आवाज येत नसेल, तर तुम्ही माइक ऑन करून बोलू शकता किंवा चॅटिंग सेक्शन मध्ये मला विचारू शकता की सर असा असा प्रॉब्लेम आहे. चालतंय, चला लक्ष द्या. आता आपण एक क्वेश्चन घेणार आहे जो समर 2017 ला आपल्याला विचारलेला आहे. समर 2017 ला आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे. तो क्वेश्चन सगळ्यांनी लिहून घ्या. क्वेश्चन लिहून घ्या. सगळ्यांनी स्टेप्स डोळ्यासमोर ठेवायचे आहे, कॅल्क्युलेटर डोळ्यासमोर ठेवायचे आहे आणि नोटबुक डोळ्यासमोर ठेवायची आहे. उद्या मी हा क्वेश्चन चेक करणार आहे, कोण लिहित होतं आणि कोण फक्त कीर्तनासारखं ऐकत होतं. लिहायचंय, प्रॅक्टिस करायचंय, तुमच्यासाठी चाललंय मित्रांनो हे सगळं. मला त्याचा काहीच फायदा नाही, सगळं तुम्हाला होणार आहे. पेपरला तुम्हाला याचा रिझल्ट दिसेल. चला लक्ष द्या. आता जे नाही जॉईन झाले त्यांना रेकॉर्डिंग अवेलेबल होणार नाहीये, त्याच्यामुळे सगळ्यांनी इथं लक्ष द्या. स्क्रीन क्लिअर आहे का? माझा आवाज व्यवस्थित येतोय का? चॅटिंग सेक्शन मध्ये सांगा मला. व्यवस्थित सगळं येतंय का? पटकन सगळ्यांनी थम्सअप करा किंवा सांगा. माइक ऑन करून बोलू शकता मित्रांनो. ठीक आहे. ज्याला माइक ऑन करून डाऊट विचारायचा असेल तो बोलू शकतो. तुम्हाला ऑप्शन आहे माइक ऑन करायचं, तुम्ही बोलू शकतात, काय हरकत नाही. चला लक्ष द्या. बघा आता क्वेश्चन सगळ्यांनी लिहायचं आहे, लिहून घ्या. अ लॅप जॉईंट कन्सिस्ट ऑफ, लिहून घ्या, क्वेश्चन लिहून घ्या. अ लॅप जॉईंट कन्सिस्ट ऑफ 2 प्लेट्स. आपल्याला त्यांनी काय दिलेलं आहे? लॅप जॉईंट दिलेला आहे. गिवन डाटा मध्ये त्यांनी आपल्याला काय दिलेलं आहे? लॅप जॉईंट दिलेला आहे. ओके, लॅप जॉईंट मध्ये 2 प्लेट दिलेल्या आहे. 2 प्लेट्स आपल्याला त्यांनी दिलेल्या आहे. कोणत्या 2 प्लेट येत्या त्याच्या डायमेन्शन्स त्यांनी आपल्याला दिलेल्या आहे. 2 प्लेटच्या डायमेन्शन दिलेल्या आहे. तर त्या कोणत्या आहे? 180 बाय 10 mm. डायमेन्शन काय दिलंय प्लेटचं? 180 बाय 10 mm. 180 बाय 10 mm. दोन्ही प्लेट आपल्याला सेम साईजच्या दिलेल्या आहे. 180 बाय 10 mm च्या प्लेट दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर कनेक्टेड बाय, क्वेश्चन लिहून घ्या, क्वेश्चन लिहून घ्या. कनेक्टेड बाय मीन्स ऑफ 20 mm डायमीटर बोल्ट. कनेक्टेड बाय मीन्स ऑफ 20 mm डायमीटर बोल्ट. मस्के तुला रिक्वेस्ट आली असेल जॉईन कर, रिक्वेस्ट आली असेल जॉईन कर. ठीक आहे, चला. प्राजक्ता तू सारखी सारखी रिमूव्ह होते, आता तुला काय परत परत मी रिक्वेस्ट पाठवत नाही बसणार. एकदाच मोबाईलला हात नाही लावायचंय, समोर ठेवून द्यायचंय मोबाईल. एकदा तुम्हाला रिक्वेस्ट पाठवल्यावर तुम्ही जॉईंट होतात, पण तुम्ही काय करताय मला काही कळत नाही. सारखं सारखं रिक्वेस्ट नाही पाठवणार मी, मोबाईल समोर ठेवा. लहान नाही तुम्ही आता टेक्नॉलॉजीसाठी. तर क्वेश्चन आपला काय होता? कनेक्टेड बाय मीन ऑफ 20 mm डायमीटर बोल्ट. 20 mm डायमीटर बोल्टनी या 2 प्लेट कनेक्टेड केलेल्या आहे. म्हणजे डी ची व्हॅल्यू आपल्याला किती दिली आहे? 20 mm दिली आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला त्यांनी काय सांगितलंय की बोल्ट ऑफ ग्रेड 4.6. बोल्टची ग्रेड दिलेली आहे 4.6. सगळ्यांनी लिहा. बोल्टची ग्रेड किती दिली आपल्याला? 4.6 ग्रेड दिलेली. 4.6 ग्रेड दिलेली. मग आता मला सांगा, जेव्हा आपल्याला 4.6 अशी बोल्टची ग्रेड दिलेली असते, तर ह्या ग्रेड वरून कोणत्या 2 व्हॅल्यू आपल्याला कळता मला सांगा. झालंय आपलं? व्यवस्थित सांगा, माइक ऑन करून सांगा किंवा तुम्ही चॅटिंग सेक्शन मध्ये सांगू शकता की ह्या ग्रेड वरून आपल्याला कोणत्या 2 व्हॅल्यू कळतात. सांगा. माइक ऑन करूनही सांगू शकतात पोरांनो, माइक ऑन करायचं ऑप्शन आहे तुमच्याकडे. बरोबर. कोणी उत्तर दिलं हे FUB आणि FY. परफेक्ट. आपल्याला अल्टिमेट स्ट्रेंथ भेटते, म्हणजे FUB भेटते आपल्याला या ग्रेड वरून, आणि FYB भेटते. ह्या 2 व्हॅल्यू भेटतात. ओके, बाकीच्यांना कळत नाही का? बाकीचे का सांगत नाही? बाकीच्यांना कळत नाही का? बाकीच्यांनी पण सांगा. माइक ऑन करू शकतात मित्रांनो तुम्ही. माइक ऑन करायचं ऑप्शन आहे तुम्हाला.
नाही माईक ऑन करायचा तर चॅटिंग करू शकतात. आपण शिकलेलो आहे, एकानेच उत्तर दिलंय फक्त की 4.6 वरून आपल्याला FUB आणि FY ह्या दोन व्हॅल्यू कळतात. शिकवलेलं आहे, व्यवस्थित लक्ष द्यायचंय, व्यवस्थित लक्षात ठेवायचंय. ओके, चला लक्ष द्या. मग आता मला सांगा FUB या 4.6 वरून FUB कशी काढणार सांगा मला. पटकन चॅटिंग सेक्शन मध्ये सांगा किंवा माईक ऑन करून सांगा कशी काढणार. अथर्व माईक ऑन करायचं ऑप्शन आहे, श्रेयस माईक ऑन करायचं ऑप्शन आहे तुमच्याकडे, तुम्ही बोलू शकतात. ओके, चला नसल बोलायचं तर चॅटिंग मध्ये सांगा. 4.6 ग्रेड असेल तर FUB कशी काढणार सांगा, काय करावं लागेल. बरोबर, प्राजक्ताने बरोबर उत्तर दिलेलं आहे. कोणाला इंटू 100 करायचं प्राजक्ता, या पहिल्या 4 ला घ्यायचं, या पहिल्या 4 ला घ्यायचं आणि मल्टिप्लाय बाय 100 करायचं, जेणेकरून आपल्याला FUB भेटणार 400 न्यूटन पर mm². 400 न्यूटन पर mm². परफेक्ट, अथर्व बरोबर सांगितलं. त्याच्यानंतर आता FYB कशी काढणार मग सांगा. FYB कशी काढणार, FYB सांगा कशी काढणार. पटकन काय करायचं, आता 4 घेतला, आता उरलेला काय 0.6, मग 0.6 घ्यायचा आणि त्याला गुणिले हा 400 जसल्या तसा करायचा, म्हणजे 6×4 24 240 न्यूटन पर mm² आपल्याला काय मिळाली, इथे व्हॅल्यू मिळाली. बरोबर, कळालं का मला सांगा. काय डाऊट आहे का इथपर्यंत, याच्यामध्ये काय डाऊट आहे का की सर आम्हाला FUB नाही कळाला आणि FYB नाही कळाला. आपल्याला लागणार कोणता आहे मित्रांनो, सर्वात महत्वाचं याच्यातून लागणार कोणता आहे आपल्याला, हा FUB आपल्याला लागणार आहे. FUB ची ही 400 व्हॅल्यू आहे ना, ती आपल्याला न्यूमरिकल मध्ये लागणार आहे. ओके, ठीक आहे, चला लक्ष द्या. मग आता नेक्स्ट, ज्याला स्क्रीन क्लिअर दिसत नसेल किंवा आवाज येत नसेल, आवाज तर व्यवस्थित येतोय, स्क्रीन क्लिअर दिसत नसेल तर तुमच्या इथे नेटवर्कचा इश्यू असेल मित्रांनो. माझ्या इथे वायफाय नेटवर्क स्ट्रॉंग आहे, बाकीच्यांना पण स्ट्रॉंग दिसायलाच पाहिजे. चला लक्ष द्या. नेक्स्ट आता क्वेश्चन लिहा. ऑल बोल्ट आर इन वन लाईन. पुढचा प्रश्न लिहायचा आहे, ऑल बोल्ट आर इन वन लाईन. 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 अथर्व जाधव तुला रिक्वेस्ट आलेली, ती ऍक्सेप्ट कर. ऑल बोल्ट्स आर इन वन लाईन. क्वेश्चन कंप्लीट करायचं आपल्याला. ऑल बोल्ट्स कशात दिलेले आहे, वन लाईन मध्ये दिलेले आहे, म्हणजे हा नोट पॉइंट असणार आहे. ऑल बोल्ट्स आर इन वन लाईन. आता ह्या लाईनचा, ही जी सेंटेन्स दिलंय याचा यूज आपल्याला कुठे होणार आहे सांगा. हा जो सेंटेन्स दिला याचा यूज आपल्याला कुठे होणार आहे, पटकन सांगा. कुठे होणार आहे याचा यूज आपल्याला. बरोबर, अथर्व सूर्यवंशीने उत्तर दिलंय, स्केचला आपल्याला याचा यूज होणार आहे. चालते, चला लक्ष द्या. आता नेक्स्ट, मग आपल्याला ऑल बोल्ट्स आर इन वन लाईन लिहिलं, त्याच्यानंतर पुढे लिहायचंय कॅल्क्युलेट दी स्ट्रेंथ ऑफ सिंगल बोल्ट. आपल्याला काय काय कॅल्क्युलेट करायचंय ते लिहा. आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचंय, कॅल्क्युलेट दी स्ट्रेंथ ऑफ सिंगल बोल्ट. एका सिंगल बोल्टची आपल्याला काय फाइंड आउट करायची आहे, स्ट्रेंथ फाइंड आउट करायची आहे. हा पहिला क्वेश्चन. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट लिहा, कॅल्क्युलेट दी स्ट्रेंथ ऑफ सिंगल बोल्ट अँड नंबर ऑफ बोल्ट टू बी प्रोव्हाइडेड. आणि नेक्स्ट आपल्याला अजून काय कॅल्क्युलेट करायचं आहे, नंबर ऑफ बोल्ट टू बी प्रोव्हाइडेड. नंबर ऑफ बोल्ट टू बी प्रोव्हाइडेड. म्हणजे हा क्वेश्चन आपल्याला समर 2017ला 8 मार्क्सला विचारलेला होता. किती मार्क्सला विचारलेला होता बघा पोरांनो, 8 मार्क्सचा क्वेश्चन होता. अतिशय सोपा क्वेश्चन होता. ओके, चला लक्ष द्या. आता तुमच्याकडे काय पाहिजे, तुमच्याकडे स्टेप पाहिजे आणि तुमचं इकडे लक्ष पाहिजे. लक्ष द्या. मग आता सर्वात पहिले गिवन डाटा आपण व्यवस्थित लिहून घेतला. गिवन डाटा लिहिल्यानंतर आपल्याला आता काय महत्वाचं आहे, सर्वात पहिली स्टेप काय सांगा. सर्वात पहिली स्टेप काय सांगा मला. सर्वात पहिले काय करतो आपण, स्टेप नंबर 1 फाइंड आउट. काय करतो,
फाइंड आउट डायमीटर ऑफ बोल्ट होल. बरोबर, अथर्वनी बरोबर उत्तर दिलंय. सर्वात पहिली स्टेप आपण काय फाइंड आउट करतो? स्टेप नंबर 1, फाइंड आउट डायमीटर ऑफ बोल्ट होल. बोल्ट होलचं डायमीटर त्याला आपण कशाने डिनोट करतो? डीओ ने डिनोट करतो. मग सांगा पटकन, डीओचा फॉर्म्युला काय आहे? डायमीटर ऑफ बोल्ट होल इज इक्वल टू डायमीटर ऑफ बोल्ट प्लस क्लिअरन्स. डायमीटर ऑफ बोल्ट प्लस क्लिअरन्स. मग डायमीटर ऑफ बोल्ट आपल्याला क्वेश्चन मध्ये किती दिलाय बघा. डायमीटर ऑफ बोल्ट किती दिलाय? 20 mm. आणि मी तुम्हाला तो टेबल पाठ करायला लावला होता. 1 2 3 हा जरी क्लिअरन्स. आणि 1 mm क्लिअरन्स केव्हा असेल? 1 mm क्लिअरन्स केव्हा असेल? 1 mm क्लिअरन्स केव्हा असेल? जेव्हा आपला डायमीटर ऑफ बोल्ट किती ते किती मध्ये असेल सांगा? 12 ते 14 मध्ये असेल तेव्हा 1 mm चा क्लिअरन्स असेल. 16 ते 24 मध्ये असेल तेव्हा 2 mm चा क्लिअरन्स असेल. आणि ग्रेटर दॅन 24 असेल तेव्हा 3 mm चा क्लिअरन्स असेल. मग आता मला सांगा, आपला जो डायमीटर आहे 20 mm चा, त्या 20 mm कोणत्या रेंज मध्ये येतो आणि त्याच्यासाठी क्लिअरन्स काय येणार? सांगा पटकन, सांगा. चॅटिंग करा किंवा असं सांगा, 20 mm कोणत्या रेंज मध्ये येतो? बरोबर, 16 ते 24 मध्ये येतो. मग 16 ते 24 मध्ये असल्यावर आपल्याला क्लिअरन्स काय घ्यायचं आहे सांगा? 2 mm. परफेक्ट. म्हणजे इथं फक्त एवढ्या 9 पोरांपैकी फक्त अथर्वलाच कळतंय का? बाकीच्यांनी माइक ऑन करून बोलू शकतात मित्रांनो, काय हरकत नाही, किंवा चॅटिंग करू शकतात. लक्ष द्या. मग आता डायमीटर ऑफ बोल्ट किती आहे? 20. आणि क्लिअरन्स किती घ्यायचं आपल्याला? 2. म्हणजे डायमीटर ऑफ होल किती आला आपला? 22 mm. पहिली स्टेप आपली झाली. आपल्याला 1 मार्क्स इथे कंप्लीट मिळालेले. डायमीटर ऑफ बोल्ट होल, डायमीटर ऑफ बोल्ट होल इथपर्यंत कळालं का? पहिली स्टेप कळाली का? मला सांगा, कोणाला डाऊट आहे का पहिल्या स्टेप मध्ये? सगळ्यांनी एकदा थम्सअप करा. कळालंय का सगळ्यांना? पहिली स्टेप कळाली का? पहिली स्टेप कळाली का? ओके, चालते. सगळ्यांना कळाली म्हणजे पहिली स्टेप. सारखे सारखे रिमूव्ह नका हो रे. एकदा जॉईन करा, मोबाईल ठेवून द्या ना समोर. कशाला सारखे सारखे रिमूव्ह होते? परत परत मला ते ऍड करावं लागतंय तुम्हाला. चला लक्ष द्या. आता नेक्स्ट, आता सेकंड नंबरची स्टेप. आता आपण काय करतो दुसऱ्या स्टेप मध्ये? फाइंड आउट बोला, फाइंड आउट शिअरिंग स्ट्रेंथ ऑफ बोल्ट. आपण काय करतो? बोल्टची शिअरिंग स्ट्रेंथ फाइंड आउट करतो. आणि शिअरिंग स्ट्रेंथचा आपल्याला बरोबर यांनी कोणीतरी रिप्लाय दिला, प्राजक्तांनी कोणी रिप्लाय दिलाय? हा, प्राजक्तांनी रिप्लाय दिलाय. शिअरिंग स्ट्रेंथ ऑफ बोल्टला आपण काय म्हणतो? VDSB. मग सांगा पटकन VDSB चा फॉर्म्युला. आता सर्वात पहिले मला हे सांगा की आपल्याला त्यांनी क्वेश्चन मध्ये मेन्शन केलंय का फुल्ली थ्रेडेड बोल्ट आहे का पार्शली थ्रेडेड बोल्ट आहे? सांगा, क्वेश्चन मध्ये मेन्शन आहे का फुल्ली थ्रेडेड बोल्ट आहे का पार्शली थ्रेडेड बोल्ट आहे? आहे का क्वेश्चन मध्ये मेन्शन? नाहीये. परफेक्ट, नाहीये. बरोबर. मग आपण काय करतो? जेव्हा आपल्याला मेन्शन नसतं तेव्हा इथं काय करतो? अज्युम फुल्ली थ्रेडेड बोल्ट. मग जेव्हा फुल्ली थ्रेडेड बोल्ट आपण अज्युम करतो त्या केस मध्ये आपला फॉर्म्युला काय होतो? बोला, मनातल्या मनात तुम्ही तिकडं पण बोलायचंय आणि मी पण इकडे बोलणार आहे. बोला, FUB इंटू NN इंटू 0.78 इंटू π/4 इंटू d² अपॉन √3 इंटू गॅमा MB. चला सांगा, फॉर्म्युला बरोबर आहे का? बोला, फॉर्म्युला बरोबर आहे का? फॉर्म्युला बरोबर आहे का? कमेंट करा. बरोबर लिहिलाय का फॉर्म्युला? तुमच्या नोट्स मध्ये जो आहे आणि जो फॉर्म्युला मी इथं लिहिलाय तो बरोबर आहे का? ठीक आहे, ओके. मग लक्ष द्या. आता आपल्याकडे काय काय गोष्टी आपल्याला दिलेल्या आहे पोरांनो? आपल्याला FUB आपण काढून घेतलाय. किती काढलाय FUB? 400 न्यूटन पर mm². त्याच्यानंतर आता मला सांगा किती प्लेट आहे? 2 प्लेट आहे. प्लेट किती आपल्याकडे? 2 प्लेट आहे. म्हणजे याची रफ डायग्राम अशी काहीतरी येईल, बरोबर. 2 प्लेट आपण अशाच दाखवणार आहे. आणि मग त्याच्यामध्ये आपण काय करू? इकडे असा बोल्ट दाखवू.
2 प्लेट मध्ये असा बोल्ट दाखवू. मग मला सांगा नंबर ऑफ शिअर प्लेन, ही जी NN ची व्हॅल्यू आहे, नंबर ऑफ शिअर प्लेन किती येईल पटकन सगळ्यांनी सांगा. नंबर ऑफ शिअर प्लेन किती येणार आहे? नंबर ऑफ शिअर प्लेन किती येतील? आपल्याला 2 प्लेट दिलाय, 2 प्लेट काढल्या, बोल्ट केला. आता नंबर ऑफ शिअर प्लेन सांगा, कमेंट करा. नंबर ऑफ शिअर प्लेन किती येतील? किती येतील नंबर ऑफ शिअर प्लेन? परफेक्ट, प्राजक्ताने एकदम बरोबर उत्तर दिलंय 1. म्हणजे इथे नंबर ऑफ शिअर प्लेन आहे, म्हणजे इथे NN ची व्हॅल्यू आपल्याला किती येणार आहे? 1 येणार आहे. त्याच्यानंतर डायमीटर आपल्याला किती दिलेला आहे? 20. आता इथे यशस्वी बरोबर उत्तर दिलंय, यशस्वीनी पण बरोबर उत्तर दिलंय. डायमीटर आपल्याला 20 दिलेला आहे, बरोबर. आता इथे कन्फ्युज व्हायचं नाहीये. डायमीटर म्हणजे आपल्याला दिलेला डायमीटर, जोपर्यंत डायमीटर ऑफ होल DO किंवा DH असं तुम्हाला आन्सर मध्ये दिसत नाही, तोपर्यंत डायमीटर ऑफ होल घ्यायचा नाही. जिथं जिथं D येईल, नुसता D म्हणजे डायमीटर ऑफ बोल्ट. नुसता D म्हणजे काय? डायमीटर ऑफ बोल्ट. म्हणजे इथं आपल्याला D दिसतोय म्हणजे तो 20 mm आहे. चालेल. त्याच्यानंतर गॅमा MB ची व्हॅल्यू ऍज पर IS 800 2007 काय पाठ करायला लावली सांगा. मी टेबल नंबर 5 मध्ये आपल्याला दिलेली गॅमा MB ची व्हॅल्यू, पटकन सांगा काय दिली गॅमा MB ची व्हॅल्यू? IS 800 2007 टेबल नंबर 5 मध्ये तुम्हाला मी ती व्हॅल्यू पाठ करायला लावली होती. सांगा गॅमा MB ची व्हॅल्यू काय पटकन. बरोबर, यशस्वीनी सौरभनी बरोबर उत्तर दिलेलं आहे 1.25. अजून जीवननी पण बरोबर उत्तर दिलंय 1.25. पाठ करायची आहे 1.25. चला मग सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहे. आता मग आपण आता या सगळ्या व्हॅल्यू इथं पुट करू. VDSB इज इक्वल टू सांगा FUB किती आहे? 400 इंटू NN किती आलाय आपला? 1 इंटू 0.78 इंटू π/4. डायमीटर आपला 20 आहे, त्याचा स्क्वेअर डिवायडेड बाय √3 इंटू 1.25. सांगा मला प्रत्येकाने आन्सर सांगा. कॅल्क्युलेट करा, कॅल्सीवर कॅल्क्युलेट करा आणि उत्तर सांगा पटकन, फास्ट. किती उत्तर आलं सगळ्यांनी सांगा आन्सर. सगळ्यांनी सांगा आन्सर. ओके, प्राजक्ताचं उत्तर आलंय 45.27. ओके, बाकीच्यांचं काय आलेलं आहे सांगा. जीवनचं किती आलंय? 45.28. चालतंय, पॉइंट मध्ये इकडे तिकडे चालणार आहे तुम्हाला. 45.27 किलो न्यूटन तुम्हाला इंटू 10³ मध्ये आला असेल. इथे आन्सर येताना तुम्हाला इंटू 10³ आला असेल, त्याला न्यूटन म्हणायचं. आणि याला किलो न्यूटन मध्ये जर आपल्याला करायचं असेल तर इथे ऑर मध्ये तुम्ही असं लिहू शकता 45.27 किलो न्यूटन. 45.27 किलो न्यूटन ऑर मध्ये तुम्ही याला लिहू शकतात. चालतंय, चला लक्ष द्या. ओके, ठीक आहे, कळतंय का? बाकीच्यांचं पण हेच आन्सर यायला पाहिजे. जर येत नसेल याचा अर्थ तुम्ही कॅल्क्युलेशन मध्ये कुठेतरी गडबड करताय. चला लक्ष द्या. आता नेक्स्ट मला सांगा सेकंड स्टेप आपली काय असणार आहे? सेकंड स्टेप आपली काय असणार आहे? सेकंड स्टेप आपल्याला काय करायची सांगा. ओके, स्क्रीनशॉट तुम्हाला काढता येणार नाहीये, त्याच्यामुळे मीच फोटो काढून घेतो. स्क्रीनशॉट तुम्हाला काढता येणार नाही कारण की मोबाईलवर अलाउड नाही स्क्रीनशॉट काढणं. मी एक फोटो काढतो आणि तुम्हाला तो शेअर करतो. चालते, चला नेक्स्ट. आता आपल्याला काय करायचंय? VDPB. बरोबर, जीवननी बरोबर सांगितलं. आपल्याला काय करायचंय? VDPB काढायचंय. म्हणजे नेक्स्ट स्टेप आपली काय असणार आहे? फाइंड आउट बिअरिंग स्ट्रेंथ ऑफ बोल्ट. म्हणजे स्टेप नंबर 3. स्टेप नंबर 3 आपली काय असणार आहे? फाइंड आउट बिअरिंग स्ट्रेंथ ऑफ बोल्ट. बघा अतिशय सोपं आहे मित्रांनो. जर तुम्ही 3-4 क्वेश्चन याचे सॉल्व्ह केले ना, तुम्हाला याच्यात कुठेच अडचण येणार नाही. एकदम सोपं आहे आणि स्टेप बाय स्टेप तुमच्यासाठी मी खूप सोप्या फॉर्मॅट मध्ये या सगळ्या गोष्टी घेऊन आलेलो आहे. बाकीचं तुम्ही इतर टेक्स्टबुक किंवा कोणत्याही मॉडेल आन्सर काहीच फॉलो करायचं नाही.
फक्त आपल्या स्टेप फॉलो करायच्या, बाकी काहीच करायचं नाही. त्याच्यानंतर थर्ड स्टेप आपल्याला काय करायचंय, फाइंड आउट बिअरिंग स्ट्रेंथ ऑफ बोल्ट. मग बिअरिंग स्ट्रेंथला आपण कशाने डिनोट करतो, VDPB. बिअरिंग स्ट्रेंथला आपण कशाने डिनोट करतो, VDPB. बिअरिंग स्ट्रेंथला आपण कशाने डिनोट करतो, VDPB. बरोबर. मग आता मला सांगा मित्रांनो, VDPB चा फॉर्म्युला मनातल्या मनात तुम्ही पण म्हणायचा आहे आणि मला पण सांगायचं आहे, VDPB चा फॉर्म्युला काय येणार. बोला, VDPB चा फॉर्म्युला काय येणार, 2.5 इंटू KB इंटू D इंटू T इंटू FU अपॉन गॅमा MB. फॉर्म्युला बरोबर आहे का मला सांगा. याच्यात कोणाला काही डाऊट आहे का, सर फॉर्म्युला चुकलाय किंवा काहीतरी वेगळा फॉर्म्युला आहे. ओके, प्राजक्ता ओके म्हणते. बाकीच्यांना पण बरोबर वाटतोय का फॉर्म्युला, सांगा फॉर्म्युला बरोबर आहे का, मेसेज करा. ओके, सौरभला पण बरोबर वाटतोय. चला लक्ष द्या, बरोबरच आहे फॉर्म्युला मित्रांनो. चला मग आता मला सांगा, याच्यामध्ये डी आपल्याकडे काय दिलेला आहे, डी किती दिलेला आहे, 20 mm. डी किती दिला आहे, 20 mm. त्याच्यानंतर थिकनेस आपल्याकडे, थिकनेस काय सांगितली मी तुम्हाला, थिकनेस कोणती घ्यायची आहे, थिकनेस ऑफ थिकर प्लेट घ्यायची आहे का थिकनेस ऑफ थिनर प्लेट घ्यायची, सांगा यशश्री. थिकनेस ऑफ थिकर प्लेट घ्यायची आहे का थिकनेस ऑफ थिनर प्लेट घ्यायची, सांगा. परफेक्ट, अथर्वनी बरोबर सांगितलं, थिकनेस ऑफ थिनर प्लेट. मग आता मला सांगा, आपल्याकडे दोन्ही प्लेट सारख्याच दिलेल्या आहे, मग याच्यामध्ये तो प्रश्नच येत नाही ना, कोणती थिक आहे कोणती थिन आहे. याच्यामध्ये सांगा टी ची व्हॅल्यू काय घेणार, डायरेक्ट सरळ सरळ सांगा, टी ची व्हॅल्यू सरळ सरळ काय घेणार. आपल्याकडे दोन्ही प्लेट सारख्या आहे, मग टी ची व्हॅल्यू काय घेणार सरळ सरळ, बोला पटकन. टी ची व्हॅल्यू काय घेणार तुम्ही, बोला. टी ची व्हॅल्यू काय घेणार इथे, थिनर प्लेट बरोबर आहे, थिनर प्लेट बरोबर आहे, पण आपल्याला इथे दोन्ही प्लेट सारख्या आहे ना, मग त्या केस मध्ये टी ची व्हॅल्यू काय घेणार, परफेक्ट किती घेणार, 10 mm. म्हणजे टी किती आला इकडे, 10 mm. त्याच्यानंतर आता FU सांगा, FU काय सांगितलं होतं मी तुम्हाला, दिलेला असेल तर शोधायचा. मग क्वेश्चन तुम्ही लिहिलेला आहे, क्वेश्चन मध्ये आपल्याला त्यांनी कुठेतरी ग्रेड अशी दिली का, 400 500 510 अशी दिली का, सांगा. मग नसेल दिली तर काय अज्युम करायला लावलं होतं मी, 410. नसेल दिली तर FU काय अज्युम करायला लावला होता, 410 न्यूटन पर mm². आता ही व्हॅल्यू कुठे दिलेली आहे, तर ही व्हॅल्यू आपल्याला IS 800 2007 टेबल नंबर 1 मध्ये आपल्याला ही व्हॅल्यू दिलेली आहे. जर दिलेला नसेल FU तर आपल्याला किती घ्यायचं आहे, 410 mm. आता हा नोट पॉइंट जर तुम्ही लिहिला नसेल तर आता जिथं तुम्ही आन्सर लिहिताय, क्वेश्चन लिहिलेला आहे त्याच्या वरती कुठेतरी लिहून ठेवा की FU ची व्हॅल्यू जर दिलेली नसेल तर आपल्याला ऍज पर IS 800 2007 ती किती घ्यायची आहे, 410 न्यूटन पर mm². कळालं का मला सांगा, कळालं का मला सांगा. या डाऊट आहे कोणाला, कळालं का मला सांगा. तुम्ही माईक पण ऑन करू शकता, मला माहित नाही का बरं तुम्ही माईक ऑन करत नाही. ठीक आहे, चला लक्ष द्या. असो, नका बोलायला लाज वाटत असेल तर काय हरकत नाही. हा, आता परत सांगा, गॅमा MB काय येईल, परत एकदा गॅमा MB काय येईल सांगा, गॅमा MB ची व्हॅल्यू काय येईल सांगा पटकन. गॅमा MB बदलणार आहे का आता, किती येणार आहे सांगा. बरोबर 1.25. गॅमा MB तोच येणार आहे 1.25. चला मग आता सर्वात मेजर पार्ट आपला इथे काय राहिलाय काढायचा, हा KB. सर्वात महत्वाचा, बरोबर प्राजक्ता, 1.25. सर्वात महत्वाचा आपला काय राहिलाय काढायचा, सर्वात महत्वाचा KB राहिलाय. मग आता KB साठी तुमच्याकडे फॉर्म्युलाच पाठ पाहिजे. KB इज मिनिमम ऑफ फॉलोइंग, KB इज मिनिमम ऑफ फॉलोइंग. ओके, मग सर्वात पहिले काय येणार सांगा, 3 काय येणार, सर्वात पहिले KB काय येणार, E/3 इंटू DO, ही एक व्हॅल्यू येणार. त्याच्यानंतर P/3 इंटू DO मायनस 0.25 याची एक व्हॅल्यू येणार. त्याच्यानंतर FUB/FU याची एक व्हॅल्यू येणार आणि त्याच्यानंतर 1. ठीक आहे,
मग मला सांगा आता ई म्हणजे काय? ई म्हणजे काय बोला? एंड डिस्टन्स. मग एंड डिस्टन्स काढताना आपल्याकडे काय काय गोष्टी आपल्याला पाठ पाहिजे? एंड डिस्टन्स काय येईल सांगा मला. सर्वात पहिले ते कशावर डिपेंड असतं ते सांगा. एंड डिस्टन्स कशावर डिपेंड असतं सांगा पटकन. एंड डिस्टन्स कशावर डिपेंड असतं? कोणत्या तरी दोन गोष्टी असतात त्याच्यानी चेंज होतं एंड डिस्टन्स. सांगा पटकन, कमेंट करा. एंड डिस्टन्स बरोबर. मशीन होल केलं. अथर्वनी बरोबर सांगितलं. तुम्ही मशीन होल केलंय, मशीन कट करताय का तुम्ही हँड कट करताय? मग आता मला सांगा क्वेश्चन मध्ये त्यांनी मेन्शन केलंय का आपल्याला की होल हे मशीन कट आहे का हँड कट आहे? क्वेश्चन मध्ये मेन्शन केलंय का? नाही. मग नसेल केलं तर आपण काय करतो, तिथे अज्युम करतो की 1.5 इंटू डीओ फॉर मशीन कट होल. क्वेश्चन मध्ये मेन्शन नसेल तर आपण डायरेक्ट 1.5 इंटू डीओ. आता डीओ किती होता आपला? डीओ किती आलेला होता? 22 आलेला होता. सांगा मग ई ची व्हॅल्यू किती आली? ई ची व्हॅल्यू किती आली? 1.5 इंटू 22. पटकन सांगा किती आली ई ची व्हॅल्यू? 33 mm. आता याला तुम्ही राऊंड अप पण करू शकतात 35 mm, किंवा तुम्ही तसं जीवन बरोबर आहे राऊंड अप पण करू शकतात किंवा तसंही ठेवू शकतात. आता पी सांगा. पी चा फॉर्म्युला काय? पी म्हणजे काय? पिच डिस्टन्स. आणि आपण मिनिमम पिच घेतो. मग मिनिमम पिच किती घेतो सांगा? मिनिमम पिच किती घेतो? पटकन मिनिमम पिच किती घेतो आपण? मिनिमम पिच किती घेतो बोला, कमेंट करा, माइक ऑन करा, माइक ऑन करून बोला, काही करा. मिनिमम पिच चा फॉर्म्युला काय? पिच डिस्टन्स किती घेतो? पाठ पाहिजे पोरांनो या गोष्टी. बरोबर 2.5 इंटू डी. परफेक्ट परफेक्ट. अथर्वनी बरोबर सांगितलं 2.5 इंटू डी. मग आता 2.5 इंटू डायमीटर किती आपल्याकडे? 20. म्हणजे किती आलं ते? 50 mm. म्हणजे पिच ची व्हॅल्यू 50 mm आली. मग चला याच्यामध्ये टाका आता सगळ्या व्हॅल्यू. ई ची व्हॅल्यू किती आहे? पटकन टाका याच्यात. ई ची व्हॅल्यू किती आहे? 33/3 इंटू 22. याचं उत्तर सांगा. इकडे याच्यात पी ची व्हॅल्यू सांगा, त्याचं उत्तर सांगा. इकडे 400/410. याचं उत्तर सांगा. पहिल्याचं उत्तर किती आलं सांगा? फर्स्टचं उत्तर किती आलं? E/3 इंटू डीओ. किती आलं आन्सर? 0.5. दुसऱ्याचं किती आलं? दुसऱ्याचं किती आलं? P/3 इंटू डीओ मायनस 0.25. दुसऱ्याचं किती आलं? सेकंडचं सुद्धा 0.5 आलं का? अथर्व पहिल्याचं सांगितलं का दुसऱ्याचं सांगितलं? कॅल्क्युलेट करा. सगळ्या व्हॅल्यू तुमच्याकडे. पी ची व्हॅल्यू 50 आहे, डीओ ची व्हॅल्यू 22 आहे, मायनस 0.25 करायचंय. ओके. दोघांचं उत्तर आपलं 0.5 आलंय. आणि याचं किती आलं? FUB/FU. FUB/FU याचं किती आलं सांगा पटकन. किती आलंय? यशस्वी किती आलं याचं? 400 डिवाइड बाय 410. 0. प्राजक्ता बरोबर सांगितलं 0.975. आणि हा 1 तसाच. मग आता मला सांगा मिनिमम काय येईल? केबी ची व्हॅल्यू किती येईल सांगा. आता यांच्यामधून मिनिमम येईल. मग देअरफॉर केबी इज इक्वल टू किती येईल? 0.5 येईल. सरळ सरळ आपल्याला दिसतंय केबी ची व्हॅल्यू किती येणार आहे? 0.5 येणार आहे. ओके. मग आता आपण याच्यामध्ये त्या व्हॅल्यू पुट करू. या फॉर्म्युल्यामध्ये आपण त्या व्हॅल्यू पुट करू. सगळ्या व्हॅल्यू पुट करू. मग सांगा आता 2.5 इंटू 0.5 इंटू डी आपल्याकडे किती आहे? 20 आहे. डी आपल्याकडे 20 आहे. टी ची व्हॅल्यू आपल्याला किती घ्यायची आहे? 10 इंटू FU किती घ्यायला लावला मी तुम्हाला? 410 डिवायडेड बाय गॅमा एमबी किती आहे? 1.25. सांगा मला VDPB किती आन्सर आलं? VDPBचं किती आन्सर आलं? पटकन कॅल्क्युलेट करा. बाकीच्यांनी नुसतं कीर्तन ऐकायचं नाहीये, सगळ्यांनी क्वेश्चन कॅल्क्युलेशन करायचे. उद्या मी चेक करणार आहे ऑफलाईन क्लासमध्ये
की कोणी कोणी ते सगळं लिहिलेलं आहे. उद्या ती पण वही आणायची. उद्या आपलं इस्टिमेशनचं लेक्चर आहे, पण DSS RCCचं पण हे जिथं लिहिलंय ते आणायचं. किती उत्तर आलं सांगा मला, किती आन्सर आलं याचं, पटकन सांगा किती आन्सर आलं, कॅल्क्युलेट करा. बरोबर बरोबर, जीवन अथर्व बरोबर. 82,000 म्हणजेच 82 इंटू 10⁻³ न्यूटन. बरोबर, म्हणजेच आपण इथं ऑरला काय लिहू शकतो, 82 किलो न्यूटन. 82 किलो न्यूटन. इथपर्यंत क्लिअर आहे का? बरोबर प्राजक्ता, इथपर्यंत क्लिअर आहे का? इथपर्यंत कोणाला डाऊट आहे का मला सांगा. क्लिअर असेल तर थम्सअप करा मित्रांनो, म्हणजे मला कळेल की तुम्हाला सगळं कळतंय. ठीक आहे ठीक आहे, चला याचा एक फोटो काढून घेतो मी आणि मग इरेज करायला मोकळो. चला लक्ष द्या. बरोबर, मग आता नेक्स्ट स्टेप आपली काय असणार आहे, स्टेप नंबर 4. या व्हॅल्यू लिहून घ्या बरं का, आपल्याला पुढे लागणार आहे या सगळ्या व्हॅल्यू. स्टेप नंबर 4 काय असणार आहे सांगा. स्टेप नंबर 4 काय असणार आहे, बोल्ट व्हॅल्यू. परफेक्ट अथर्व, यशस्वी, प्राजक्ता बरोबर. चौथ्या नंबरची स्टेप आपली काय असणार आहे, फाइंड आउट बोल्ट व्हॅल्यू. ओके, मग बोल्ट व्हॅल्यू म्हणजे काय, बोल्ट व्हॅल्यू म्हणजे काय असते, इट इज दी, बोला बोल्ट व्हॅल्यू म्हणजे काय, इट इज दी मिनिमम का मॅक्झिमम, मिनिमम का मॅक्झिमम सांगा. बरोबर, मिनिमम ऑफ shearing strength of bolt and bearing strength of bolt. ओके, म्हणजे दॅट इज बोल्ट व्हॅल्यू किती येईल मग सांगा. आता आपली VDSB आणि VDPB मधली मिनिमम व्हॅल्यू काय सांगा, किती येईल. बरोबर, 45.27 किलो न्यूटन. परफेक्ट, 45.27 किलो न्यूटन. मग बोल्ट व्हॅल्यू झाल्यानंतर आपण काय करतो, नंबर ऑफ बोल्ट काढतो. पण नंबर ऑफ बोल्ट काढण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला काय असतो, टोटल फॅक्टर लोड डिवाइड बाय बोल्ट व्हॅल्यू. तो फॅक्टर लोड म्हणजे ती स्ट्रेंथ ऑफ बोल्ट असते. आता आपल्याकडे क्वेश्चन मध्ये त्यांनी आपल्याला लोड दिलाय का सांगा मला. बघा क्वेश्चन मध्ये लोड दिलाय का त्यांनी, मला सांगा. लोड दिलेला आहे का क्वेश्चन मध्ये, दिलाय का क्वेश्चन मध्ये लोड, बोला. प्राजक्ता, यशस्वी, क्वेश्चन मध्ये लोड दिलाय का त्यांनी, नाही दिलाय. बरोबर, त्यांनी आपल्याला काढायलाच लावलेला आहे. बघा हा जो पॉइंट आहे ना, बरोबर आहे प्राजक्ता, बरोबर आहे, हा जो पॉइंट आहे ना इथं आपल्याला काढायचाच आहे. आणि मी ऑफलाईन लेक्चर मध्ये तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हा लोड दिलेला नसेल तेव्हा आपल्याला एक फॉर्म्युला यूज करायचा आहे. तो फॉर्म्युला मी तुम्हाला सांगणार आहे. तो ऍक्च्युअली IS कोड मध्ये दिलेला आहे आपल्याला, IS 800/2007 मध्ये दिलेला आहे. पण आपल्याला तो पाठच करायचा. काय फॉर्म्युला आहे, 0.9 इंटू FU अपॉन गॅमा MB इंटू एरिया ऑफ प्लेट. बघा फॉर्म्युला काय आहे, स्ट्रेंथ ऑफ बोल्ट इज इक्वल टू 0.9. लक्षात घ्या, हा फॉर्म्युला तुम्हाला लिहायचा आहे पोरांनो, हा फॉर्म्युला लिहून घ्यायचा आहे. 0.9 इंटू FU अपॉन गॅमा MB इंटू एरिया ऑफ प्लेट, नेट एरिया ऑफ प्लेट. आता सगळं सांगतो, फक्त हा फॉर्म्युला लिहून घ्या आधी. हा तुमच्या स्टेप मध्ये जर तुमच्याकडे प्रिंटेड नोट्स असतील तर तिथे स्ट्रेंथ ऑफ बोल्टचा हा फॉर्म्युला ऍड करून घ्या,
किंवा तुमच्या वहीमध्ये जिथे स्टेप लिहिलेला आहे तिथे हा फॉर्म्युला ऍड करून घ्या. फॉर्म्युला ऍड झाला असेल तर मला ओके म्हणा, आपण पुढे तुम्हाला मी सगळं एक्सप्लेन करतो. याच्यातला FU माहिती आहे, गॅमा MB माहिती आहे, 0.9 फॅक्टर आहे. नेट एरिया ऑफ प्लेट तुम्हाला कसा काढायचा तो मला सांगायचा आहे. ओके, नेट एरिया ऑफ प्लेट काढणं महत्वाचं आहे मित्रांनो. आता ते कसं, तर लक्ष द्या. आता हे कनेक्शन मी जरा इकडे काढतो, मी जरा याचा टॉप व्ह्यू काढतो, इकडे लक्ष द्या. या दोन प्लेटचा हा टॉप व्ह्यू आहे आणि इथे मी याला होल केलेलं आहे. आता नेट एरिया म्हणजे काय, तर इथं जर मी सेक्शन XX सेक्शन टाकला आणि याला जर बघायचा प्रयत्न केला तर ही प्लेट मला अशी दिसणार आहे, बरोबर. आणि याचा 3D व्ह्यू जर काढायचा झाला तर 3D व्ह्यू काढायचा झाला तर कसं काढणार मी बघा. आता मला जमणार नाही एवढा 3D व्ह्यू काढायला, तरी पण मी तुमच्यासाठी काढायचा प्रयत्न करतो. हा असा काहीतरी, हे असं काहीतरी तुम्हाला कटिंग दिसेल 3D मध्ये. 3D मध्ये तुम्हाला अशी काहीतरी कटिंग दिसेल. म्हणजे जर आपल्याला नेट एरिया काढायचा असेल तर हे होल मायनस करावं लागेल, प्लेटच्या एरिया मधून होल मायनस करावं लागेल. मग प्लेटचा क्रॉस सेक्शनल एरिया म्हणजे काय, तर ही टोटल विड्थ, ही थिकनेस आणि त्याच्यामधून हा डायमीटर ऑफ बोल्ट आपल्याला काय करावं लागेल, मायनस करावं लागेल. मग आता मला सांगा, टोटल एरिया, नेट एरिया ऑफ प्लेट म्हणजे B मायनस DO इंटू T. इथपर्यंत कोणाला डाऊट आहे का, की सर हा फॉर्म्युला एकदमच तुम्ही अवघड सांगितला आणि आमच्या डोक्यावरून गेलं किंवा आम्हाला कळलंच नाही हा फॉर्म्युला? सांगा, कळाला का सगळ्यांना? आपल्याला नेट एरिया काढायचा आहे, विड्थ इंटू थिकनेस करतो आपण जनरली, पण आता इथून होल मायनस केले म्हणून विड्थ मायनस DO इंटू थिकनेस करावं लागेल, डायमीटर ऑफ होल. कळालं का मला सांगा? कळालं असेल तर थम्सअप करा. नेट एरिया नॉर्मली आपण काय करतो, नॉर्मली आपण B इंटू टी करतो, B इंटू टी करतो. पण आता ह्या प्लेट मधून, ह्या टोटल विड्थ मधून हे होल पण मायनस झालंय ना, म्हणजे विड्थ मधून आपल्याला काय करावं लागेल, होल मायनस करावं लागेल आणि इंटू टी करावं लागेल, तेव्हा हा नेट एरिया येईल. कळालं का मला सांगा? ओके, कळालं का? सगळ्यांना कळालं असेल तर थम्सअप करा. आता जे लाईव्ह आहे ते थम्सअप तर करू शकता ऍटलिस्ट, नाही चॅटिंग करत आहे, नाही बोलत आहे, कळतंय. मग आता नेट एरिया आपण काढून घेऊ, ठीक आहे. मग नेट एरिया काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, आपल्याकडे सगळे डायमेन्शन आहे का, तर आहे. नेट एरिया इज इक्वल टू विड्थ आपल्याला किती दिलेली आहे, 180 मायनस डायमीटर ऑफ होल किती आला होता आपला, DO किती आला होता आपला 22 इंटू थिकनेस थिकनेस किती दिली आपल्याला 10 mm. सांगा मग नेट एरिया किती आला सांगा, 1500 किती आला अथर्व, 1580 जीवन, बरोबर 1580 बरोबर यशस्वी, बरोबर आहे. 1580 mm स्क्वेअर नेट एरिया आपला किती आला, 1580 mm स्क्वेअर, 1580 mm स्क्वेअर नेट एरिया किती आला, 1580 mm स्क्वेअर. ठीक आहे. मग आता स्ट्रेंथ ऑफ बोल्ट आपल्याला जर काढायची असेल तर मग आता व्हॅल्यू पुट करायच्या. स्ट्रेंथ ऑफ बोल्ट इज इक्वल टू 0.9 तसाच इंटू FU आपण किती अजून केला होता, 410 डिवायडेड बाय गॅमा MB किती आहे 1.25 इंटू एरिया, नेट एरिया किती आला 1580. सांगा मग स्ट्रेंथ ऑफ बोल्ट किती आली सांगा, कॅल्क्युलेट करा आणि स्ट्रेंथ ऑफ बोल्ट सांगा मला किती आली, पटकन फास्ट. किती आली स्ट्रेंथ ऑफ बोल्ट? स्ट्रेंथ ऑफ बोल्ट किती आली, 466.4. क्रॉस चेक करा प्राजक्ताचं, बरोबर आहे का? 466.4
466.4 इंटू वगैरे काय आहे का त्याला? 466.4 इंटू वगैरे काय आहे का? इंटू 10⁻³ आहे का प्राजक्ता? बरोबर, इंटू 10⁻³ न्यूटन. ठीक आहे. मग आता आपण फायनली स्टेप नंबर 5 मध्ये नंबर ऑफ बोल्ट फाइंड आउट करू शकतो. ही स्ट्रेंथ ऑफ बोल्ट डिवायडेड बाय बोल्ट व्हॅल्यू. मग किती येईल नंबर ऑफ बोल्ट सांगा? नंबर ऑफ बोल्ट किती येईल? 466.4 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय बोल्ट व्हॅल्यू तुमची किती आली आहे? 45.27 इंटू 10⁻³. आता तुम्ही दोघं पण व्हॅल्यू किलो न्यूटन मध्ये घेऊ शकता किंवा दोघही व्हॅल्यू तुम्ही न्यूटन मध्ये घेऊ शकता. सांगा मला नंबर ऑफ बोल्ट किती आले? नंबर ऑफ बोल्ट किती आले सांगा? किती आले? कॅल्क्युलेट करा नंबर ऑफ बोल्ट. 466.4 डिवायडेड बाय 45.27 किती आले नंबर ऑफ बोल्ट? डॉट 10 आले का 10 पॉइंट समथिंग आले? पॉइंट पण सांगा मला. बरोबर, 10.3. 10.30 म्हणजे राऊंड फिगर मध्ये आपल्याला किती करावं लागतील? 11. राऊंड फिगर मध्ये किती बोल्ट करावं लागतील आपल्याला? 11. ठीक आहे, चालते. 11 करा. किंवा आता आपल्याला त्यांनी क्वेश्चन मध्ये कसं सांगितलंय, म्हणजे क्वेश्चन मध्ये त्यांनी बोल्ट आर इन वन लाईन सांगितलंय. एका लाईन मध्ये बोल्ट आपल्याला प्रोव्हाइड करायचे. मग तुम्ही 11च्या 11 ठेवू शकता. किंवा जर त्यांनी आपल्याला 2 लाईन्स मध्ये सांगितले असतील तर मग 11ला तुम्ही इक्वली डिवाइड नाही करू शकत ना. 11ला तुम्ही इक्वली डिवाइड करू शकता का? एका लाईन मध्ये 5 आणि एका लाईन मध्ये 6 असं चालणार नाही. आपल्याला जर 2 लाईन मध्ये सांगितलंय याचा अर्थ आपल्याला इक्वली डिवाइड करावं लागतील. म्हणून 10च्या ऐवजी मग 12 घ्यायचे. एका लाईन मध्ये 6 आणि एका लाईन मध्ये 6. पण आपल्याला त्यांनी काय सांगितलंय? ऑल बोल्ट्स आर इन वन लाईन. एकाच लाईन मध्ये सांगितलंय. मग 11च्या 11 तसेच ठेवायचे. 11च्या 11 तसेच ठेवायचे. मग आता इकडे लक्ष द्या. डायग्राम मी जी काढत होती लक्ष द्या. आता लास्टला आपल्याला काय काढायचंय? स्केच काढायचंय. स्केच काढायचंय बघा, लक्ष द्या. आता 11च्या 11 बोल्ट आपल्याला एकाच लाईन मध्ये दाखवायचे. त्याच्यामुळे डायग्राम पण आपल्याला त्या हिशोबाने काढावं लागेल. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11 एकाच लाईन मध्ये त्यांनी सांगितले. त्याच्यामुळे आपल्याला एका लाईन मध्ये दाखवावं लागतील अशी. मग आता इथे तुम्हाला इथे एंड डिस्टन्स किती आलंय? 33 आणि इकडे 50 50 50 पिच 50 आलेलं आहे. ते 50 तुम्हाला दाखवायचंय आणि 33 आणि इथे तुम्हाला हा लोड 466.4 किलो न्यूटन आणि इकडे 466.4 किलो न्यूटन. डायग्राम मध्ये कोणाला डाऊट आहे का मला सांगा? डायग्राम मध्ये कोणाला डाऊट आहे का? आपल्याला एका लाईन मध्ये सांगितलं होतं. आपल्याला 1 लाईन मध्ये सांगितलं होतं म्हणून आपण 1 लाईन मध्ये काढलं. कोणाला डाऊट आहे का डायग्राम मध्ये? आपण स्ट्रेंथ ऑफ बोल्ट काढली आणि नंबर ऑफ बोल्ट पण काढले. सगळं झालंय आपलं, कंप्लीट झालंय. इथं प्लेटच्या साईज लिहून द्यायच्या 180 mm बाय 10 mm. कोणाला डाऊट आहे का मला सांगा? कळालं का सगळ्यांना? सगळ्यांना कळालं का? सगळ्यांनी थम्सअप करा एकदा. कळालं का सगळ्यांना? ओके. अथर्व, प्राजक्ता, जीवन, बाकीचे जे अजून रिमेनिंग ऑनलाईन आहे, प्राजक्ता, कळालं सगळ्यांना? ठीक आहे. असंच आपण एव्हरी गुरुवार, शुक्रवार, शनिवार, प्रत्येक गुरुवार, शुक्रवार, शनिवार आपण 9 ते 10 9 ते 10 एक न्यूमरिकल किंवा 2 न्यूमरिकल जे काय असेल ते, जो आपला टॉपिक चालू असेल ऑफलाईनला त्याच्या रिलेटेड आपण न्यूमरिकल घेणार आहे. कळालं का इथपर्यंत सगळ्यांना? व्यवस्थित कळालं? चला मग आता तोपर्यंत उद्या कितीला क्लास आहे आपला? उद्या सकाळी 8:30ला क्लास आहे. शार्प 8:30ला सुरू होणार आहे मित्रांनो. त्याच्यानंतर क्लासरूम आपल्याला अवेलेबल नाहीये म्हणून 8:30
ते 10:30 आपला क्लास राहणार आहे. लेक्चर आपलं कोणतं असणार आहे, इस्टिमेटिंग अँड कॉस्टिंग, ऑफलाईन असणार आहे नाशिक रोडला. सगळ्यांनी 8:30 यायचंय. तोपर्यंत स्टे कनेक्टेड. गुड नाईट.